इतका मऊ आणि भरपूर पनीर भरलेला पराठा, बाहेरून क्रिस्पी, आतून एकदम सॉफ्ट. मी इथे 1 लिटर दुधापासून घरी बनवलेलं पनीर घेतलं आहे, म्हणून याला खिसायची गरज नाही, फक्त हाताने चोळून घेते. 2 बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, भरपूर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही कोथिंबीरीसोबत थोडा पुदिनाही वापरू शकता. मी इथे फक्त कोथिंबीरच वापरलेली आहे. कणकेला थोडंसं तेल लावून मळून घ्यायची. छोटा गोळा काढून तांदळाचं पीठ लावून पारी बनवून घ्यायची. तुम्ही जर मार्केटमधलं पनीर आणलं असेल तर ते खिसणीवरती खिसून घ्या. बनवलेल्या पारीमध्ये सारणाचा गोळा घालायचा. नको असलेला एक्स्ट्रा भाग बाजूला काढायचा आणि पारीचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं. तांदळाचं पीठ लावून हलका हलका दाब द्यायचा, म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जातं. पराठ्याचं सारण पुरणासारखं मऊसूत नसतं, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे सारण सगळीकडे पसरलं जातं आणि पराठाही फुटत नाही. हलका हलका दाब देऊन पराठा लाटून घ्यायचा. आलू पराठा, कांद्याचा पराठा या रेसिपी चॅनेलवरती आहेत. तुम्ही पाहिल्या नसतील तर पाहू शकता. तव्याला आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पराठा छानसा भाजून घ्यायचा. पराठा भाजताना तेल किंवा तुपाचा वापर नेहमीपेक्षा थोडासा जास्त करा, म्हणजे पराठा कोरडा वाटत नाही, वरून खरपूस भाजला जातो आणि आतून मऊ राहतो. मध्यम आचेवर भाजून घ्यायचं. आतला कांदाही कच्चा राहत नाही. पराठा बघा तुम्ही, सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे. तुमचा फेवरेट पराठा कोणता कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या, घरच्यांसोबत स्वतःचीही.